शोरूम मध्येच आहेत. माणूस कधी कधी बोलताना गडबड करतो का नाही? नाही ना, हॉर्स नाहीये, घोडा आहे. आजूचा भाव आहे गाईस. घोड्यामध्ये काळ काळ झालाय बघा पूर्ण. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज बघा, मी आता रोजच्या प्रमाणे आंघोळ करून गाईज रेडी झालेलो आहे. इकडे बघा गाईज बाईक होतं आवडतंय, बॅग वगैरे भरते वाटतं. तर चला गाईज, आता आपण ह्यांना आमच्या जॉबवरती सोडूया आणि आपण पण निघू जॉबवर. आपल्या बाहेर काय चाललंय, मम्मी पण निघाली वाटतं जॉबवरती. ते बघा, मोठे निघाली, मम्मी निघाली जॉबवर. आपण झाडं बघूया काहीच वाढलीत का नाही. झाडं काहीच तर मोठी आलेली काही, इथं मला माहिती नाही झाडं कसली आलेली आहेत. मोठी होतील काही तेव्हा कल कसली झाडं आहेत काय माहिती. टमॅटोची वगैरे असतील, पण काही बारके बारके झाडं भरपूर आलेत बघा सगळीकडे. तर काही चला आता आपण निघूया जॉबवर. तुम्हाला डायरेक्ट काहीच मी जॉबवरतीच भेटतो. तर हे काहीच बघा, मी आता शोरूमवरती आलेलो आहे. शोरूमवरती बघा अभिषेक पण आहे इकडे थांबलेला आहे. शटर तर काय वरती घेतलेलं आहे, पण लॉक अजून उघडलं नाही आहे. इकडे पण काही सगळी लोक बसलेली आहेत. आपण काहीच बसू बाहेर झाडं. अभिषेकला विचारू सुट्टी का नाही घेतली अभिषेकने. कधी येणार आहे बाहेर चालला फिरायला? काहीच अभिषेक उद्या सुट्टी घेईल. तर आपण थांबू काही तिकडे बाहेर, बघू. कस्टमर तर नाही, तुम्ही व्हायची वाट बघूया. शॉप ओपन व्हायची वाट बघू व्हायची. चला, तुम्ही घरात आलेले आहेत. आज जो आता शोरूम उघडेल आपलं. मावशी आत्ता आले वाटतं आहे ना. ट्रॅफिक होतं काय शिवजयंतीमुळे? हां, काही आता आपलं शॉप ओपन होत आहे. आपण सगळं जाऊ आणि मटेरियल वगैरे सगळं बाहेर घेऊया. सुनील भाई बी येतात वरती, बघू मटेरियल वगैरे बाहेर घेऊन काय आपण बाहेरच थांबूया. त्या बघा सुनील भाई तिकडे थांबलेले आहेत. आणि आज काही सुनील भाई लवकर आलेत अर्पण सुट्टीवर असल्यामुळे. मावशीची पण सकाळ सकाळ काम वगैरे चालू आहेत. आपण काय बसू आतमध्ये तिकडे काहीतरी काम. तर काहीच बघा, आता शोरूममध्ये मावशी काय करतात, कामं करतात, माणसं असतात. मावशी काय करते? काम धंदे चालू आहेत मावशींचे. नीट पुसा की मावशी, खाली बसते की मांडी घालून नीट. हो मावशी, काय घोडा आहे कोणता आहे? घोडा नाही ना, हॉर्स नाहीये, घोडा आहे. आजूचा भाव आहे गाईस. घोडा आहे. अक्षय इकडे बसला बघा गाईस. काय म्हणते बघू अक्षय. हा, कवर नवीन घेतला गाईस काल कॅम्पमध्ये गेलो होतो ना. असा टाइमपास का कॅम्पमध्ये काहीतरी घ्यायचं असेल जातात ना गाईस. बरोबर आहे का नाही? काय विचारते? झाले की काल 3 कस्टमर झाले. तीन जॅकपॉट मारलं मी. जॅकपॉट आहे. गाडी टाकलेली नावाने काही आपण थांबू इकडे आता आतमध्ये. क्लायंट वगैरे तर नाहीत काही सकाळपासून. यात माझा 1 नंबर ना. तुझं कसं काय रे नंबर? मग मी ए, माझा 1 नंबर यात. कसं काय सांग बरं. मी आले अभिने मी. मग मी आणि मी काल मी 2 नंबर होतो रे. काल माझा 1 नंबर घेतला मी लवकर होऊन पण. म्हणून मला आज मी 1 नंबर. काय कस्टमर येत नाहीत, बघू आलं तर घे, नाही तर टाईमपास होतो. 1 नंबर तो घे. बघू काही कस्टमर आलं तसे बघू आपण काही. थांबू इकडे, बोर व्हायला लागलेलं आहे खूप. वरचं होतं, हा वरचं मग कंप्लीट करून आलं. हा मागाशी जाऊन मी. सुनील भाई बाहेर जाऊन थांबले जाता. काय नाही झालं आहे, कंप्लीट झाले. बसू आपण काही थोडं बाहेर इकडे खाली. तर काहीच मी शोरूममध्ये बसलो होतो तिकडे. अजून कस्टमर वगैरे तर नाही शोरूमला. बोर तर भरपूर होतं काय आपल्याला अजूनही. सुनील भाई पण बाहेर गेले होते, ती बोर होऊन बाहेर आता आतमध्ये येऊन बसले बघा इकडे. विषय काही बसली इकडे, तिला बोर झाले मोबाईल बघून बघून. मोबाईलमध्ये पण काय तेच रिपीट घेते त्या लागले. अक्षय बसलाय तिकडे. मोनी काय बघा गाईस.
तिकडे बसलेली आहे बघा मोबाईल बघत. मावशी कुठे गेली काय माहिती, मावशी आतमध्ये गेला वाटतं. मेकअप शेकअप चालू वाटतं आतमध्ये. तर काहीच आपण बसू इकडे जाऊन बसूया बाहेर. आजू बाहेर बसल्या जाऊन बघ तिकडे आता. त्याला आपण लय बोर केला वाटतं ना आतमध्ये. त्याला आपण तर नाही का परेशान केलं इथं गेम खेळत तर. चल जरा बाहेर जाऊन सत्तू आपण. चल बघू काय म्हणतोय. चला काहीच आजूला जाऊन बाहेर सत्तू आपण. सुनील भाई आतमध्ये काम करत बसलेत काहीतरी. एक्सेल PDF बनवत बसले. आपण जाऊ बाहेर. कसं तू आपण पहिलं हा पहिला आजी सतुलो आपण. हे बघा कपडे पडल काय. आपण थांबू इकडे बाहेर. क्लायंट वगैरेची वाट बघू. चला आतमध्ये कस्टमर नाही तिकडे क्लायंट आहे आतमध्ये. ठीक आहे जा मी बसतो काही बाहेर इकडे. आपण बाहेर थांबूया. आतमध्ये बसून बोर होतं ते जिरते बसून बसून. मावशी आता आतमध्ये बाहेरून बसतात बघा. नाही नाही आतमधून बसलेत. शोरूममध्येच आहेत. नाही बाहेरून बसलेत. गाईज आपण बाहेरच थांबूया. तर गाईज कधी कधी आपण थोडासा गडबडतो बोलताना. तुम्ही काही नाही कधी कधी होतं सगळ्यांना होतं असं होतं. गडबडतं का नाही राक्षे. माणूस कधी कधी बोलताना गडबड करतो का नाही. मागं पुढे होतं का नाही. झालेलं आहे काही तुमच्याकडनं झालं असणार आहे. आपण थांबू आता बसू इकडेच आतमध्ये. लाईट कशी काय गेली काय माहिती आपली इथली. लाईट काही जात नाही शोरूम मधली. पण आज सध्या लाईट गेलेली आहे शोरूम मध्ये. काळ काळ झालाय बघा पूर्ण. सगळे एकमेकांना दिसतात काही थोडा उजेड पडलेला आहे. आपण गाईस काय ते हे पीस टांगा नाही ते पाय असतात का. अरे तेच ना. पेर ऑक्सी गाईस येतोय वरतून. चांदणी रात. तर काय आपण थांबू इकडेच. नाही तर बघू आता बाहेर जाऊ. लाईट तर गेलेली. बाहेर कशाला जातो. बाहेरून बसू आपण निवांत आता काही. चला तर काय चला आता बाहेर जाऊ आपण. कशाला बाहेर इथल्या लाईट गेला तर आता बाहेरचे पण लाईट. सूर्य खाली येईल का. सूर्य डुबून जाईल. चंद्र येईल का लगेच. रात्र होईल अंधार होईल. तेच की मग फा होईल. आजा बाहेरच ना. चला काही बाहेर जाऊ. आजाला तंग करत बसू आपण जरा. तर काहीच हे बघा आता मी शोरूमच होतो आतमध्ये बसलो होतो. तिकडे काही सगळेजण बसलेले आहेत कस्टमर वगैरे पण नाही शोरूममध्ये. तर काहीच मी जातो बाहेर जाऊन बसतो. काही सकाळपासून तर कस्टमर नाही आले शोरूममध्ये. काहीच आपण थांबू इकडे बाहेरच. आणि काहीच मग त्यानंतर आपलं शॉप बंद झाल्यानंतर आपण घरी जाणार डायरेक्ट. जो काही जाता आता आपल्याला शिवजयंती दिसेलच. भरपूर ठिकाणी आहे आमच्या इकडेही. आपण तर काही विष्णूकडे जाणार होतं ते कॅन्सल केलं कारण की काही जायचं तोपर्यंत ते बंद होऊन जाईल. त्यामुळे काहीच आपण जाता बघू पुढे मध्ये रस्त्यामध्ये भरपूर मंडळ आहेत. काहीच भरपूर ठिकाणी होणार साजरी. तुम्हाला दाखवतो काही. चला तुम्हाला भेटतो काही मी शॉप बंद झाल्यानंतर. चला आतमध्ये येऊन आता बघा आजू बसलं आहे इकडे. ते विशाखा पण आहे आणि हिमा तिकडे बसलेला आहे. आजूला पांडुरंग आहे. आजू पांडुरंग आहे. आजू काय तू पांडुरंग बोललो तुला. तर काहीच आपण बसू इकडे आतमध्ये. तुम्हाला भेटतो डायरेक्ट शॉप बंद झाल्यानंतर. टाइमपास चालू आहे सगळ्यांचा आणि कस्टमर नाही शोरूममध्ये. सगळं शांत आहे. तर काहीच बघा आता आपलं शॉप वगैरे बंद झालेलं आहे. आता काहीच मी घरी निघालो आहे. तर काहीच बघू जाता आता आपल्याला जर काय दिसलं मध्ये कुठं काय शिवजयंती काही चालू असेल तर बघू तुम्हाला दाखवतो काही. नाहीतर मग डायरेक्ट मी तुम्हाला घरीच भेटतो. थांबलेलं आहे.
आता आपण जाऊया घरी काहीच. तर काहीच बघा आता फायनली मी घरी आलेलो आहे. आणि काहीच घरी येऊन बघा बायको तर जेवण झालं वाटतं यांचं. भांडे घासत बसले बाहेर. पप्पांचं जेवण झालं. पप्पा काय जेवले? सांबार. मम्मीने सांबार केलं. मम्मी झोपली असेल. कार्यक्रम बघत बसले का? तर गाईच आपण जाऊया आतमध्ये फ्रेश वगैरे होऊया आणि मग बघूया बायकोनी काय केलं जेवायला. तर गाईज आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि गाईज बसले मी जेवायला काही सिम्पलच केलेलं आहे. भाकरी आणि पावट्याचा रस्सा केलेला. मम्मीने काही सांबार दिलेलं आहे आणि वडे दिलेत आणि लोणचं आहे. तर मला काही जेवण वगैरे करू पोट बरं आपण. आणि आईस्क्रीम वगैरे आणले का आता नवीन आईस्क्रीम मी खाऊ नंतर मस्तपैकी. आणि मग थोड्या वेळाने बाहेर जाऊन एडिटिंग करूया आपण गाईज. चला तर गाईज बाहेर जाऊन तर काही एडिटिंग करणार आहे मी. तिकडे ब्लॉग एंड करीन बाहेर जाऊनच. चला काही हा ब्लॉग तुम्ही इथेच संपवतो. आवडला असेल लाईक करा, काही चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय गाईज.